राजकारणात आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि आगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू सध्या पुन्हा एकदा आंदोलनाच्या रस्त्यावर उतरले आहे. आता गांधीगिरी संपली आहे या त्यांच्या ठाम वक्तव्यानंतर त्यांचा आक्रमक मोड स्पष्ट झाला असून हे आंदोलन केवळ मागण्यांपुरते मर्यादित न राहता व्यापक जनतेच्या भावनांचं प्रतिनिधित्व करत आहे. उपोषण, यात्रा ते आता रस्त्यावरील संघर्ष. पुढच्या टप्प्यातील आंदोलनाची पायाभरणी आधीच झाली होती. सातबारा कोरा यात्रा, उपोषण, बैठका आणि निदर्शने हे सगळं शांततेच्या मार्गानं पार पडलं. पण सरकारच्या ढिम्मपणामुळं आता बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटत नसतील तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. आता प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही तर साऱ्या वंचितांचा आहे. यावेळी आंदोलनाचा केंद्रबिंदू केवळ कर्जमाफी, पीक विमा किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न नाही, यामध्ये मच्छीमार, मेंढपाळ, दिव्यांग, विधवा यांच्यासारख्या समाजातील दुर्लक्षित घटकांचेही प्रश्न जोडले आहे. त्यामुळं हे आंदोलन एक सामाजिक चळवळ बनू पाहत आहे. बच्चू कडू यांचा पिंड आंदोलनाचा, पण यावेळी व्याप्ती वेगळी आहे. बच्चू कडू यांनी याआधी अनेकदा स्थानिक प्रश्नांवर संघर्ष केले आहेत. रुग्णालय, शिक्षक बदल्या, पाणी प्रश्न यासारखे असंख्य. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. हा मुद्दा राज्यव्यापी आहे, काही अंशी देशव्यापीही. प्रहार संघटनेची व्याप्ती गेल्या काही वर्षात राज्यभर पसरली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता नाही आणि आंदोलन उभं करायला वेगळ्या यंत्रणेची गरज नाही. सरकारने कर्जमाफीबद्दल संकेत दिले असले पण तरीही सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. राज्य सरकारने कर्जमाफीबद्दल सकारात्मकता दाखवली असली तरी बच्चू कडूंना त्यात दिखावा वाटतोय. कारण अशा आश्वासनांचा अनुभव यापूर्वीही अनेकदा आला आहे. त्यामुळे यावेळी ते थांबणार नाहीत. तोपर्यंत नाही जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही. बच्चू कडू यांची पुढील रणनीती काय असू शकते? राज्यभरातील तालुका स्तरावर आंदोलनाची मालिका, शहरात चक्का जामचा पुन्हा वापर, मुख्य मंत्रालय व मंत्रालयावर मोर्चा, विशिष्ट मागण्यांवर लक्ष केंद्रित करत सामाजिक गटांशी थेट संवाद, माध्यमांचा प्रभावी वापर करून मुद्द्यांना प्रकाश झोतात आणणं. बच्चू कडू हे केवळ मागणी करणारे नेते नाहीत तर जनभावना ओळखून रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारने यावेळी जर वेळ काढूपणा केला तर बच्चू कडूंचं आंदोलन एक सामाजिक उठाव ठरू शकतं. गांधीगिरी संपली आहे हे केवळ वक्तव्य नाही तर एक इशारा आहे. जनतेच्या खऱ्या संघर्षाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.